हॅलो फ्रेंड्स, इझी इंक चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. प्रेमेंद्र, येस युअर ट्रेनर. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं मी स्वागत करतो. बट बिफोर दॅट आय वॉन्ट टू आस्क यू समथिंग. मे आय आस्क यू सम क्वेश्चन्स? हाउ आर यू? डू यू लिसन मी? What the problem are you facing now? Oh, friends, these are only questions. Actually, I don't want any answer from you, but these are some type of questions what I have kept before you. हे काही प्रश्नांचे प्रकार आहेत. या पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि प्रश्न विचारण्याच्या दोन मुख्य पद्धती ज्या आहेत, म्हणजे दोन प्रकारचे जे प्रश्न असतात ते एक तर ते WH क्वेश्चन्स असतात किंवा मग व्हर्बल क्वेश्चन्स असतात. WH क्वेश्चन्स म्हणजे नेमकं काय किंवा क्वेश्चन नेमकं काय करत असतो, क्वेश्चनची भूमिका काय असते, या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करूयात. WH क्वेश्चन या सेशनमध्ये आपण WHच्या संदर्भाने अधिक चर्चा करू. क्वेश्चन इज ऑल्सो अ सेंटेन्स. खरं तर क्वेश्चन हा सुद्धा सेंटेन्सच असतो, म्हणजेच एक इंट्रॉगेटिव्ह टाईप ऑफ सेंटेन्स इज कॉल्ड एज द क्वेश्चन. दुसरी गोष्ट ही आहे की क्वेश्चन आस्क सम इन्फॉर्मेशन और कन्फर्मेशन अँड मच मोर. बऱ्याचदा तो काय करत असतो तर तो आपल्याकडनं एखादी इन्फॉर्मेशनची अपेक्षा करतो, कन्फर्मेशनची अपेक्षा किंवा यापेक्षा वेगळ्या काही बाबींची अपेक्षा ज्या माध्यमातून, ज्या वाक्याच्या माध्यमातून केली जाते त्यालाच आपण क्वेश्चन असं म्हणत असतो. क्वेश्चन स्टार्ट्स विथ W or H words rather than verbal questions. म्हणजे व्हर्बल क्वेश्चन शिवाय W किंवा H नी प्रश्नाची सुरुवात होत असते. या अक्षरांपासून प्रश्नांची सुरुवात होत असते. क्वेश्चनिंग इज अ स्किल. आणि प्रश्न विचारणं हे खूप मोठं कौशल्य आहे मित्रांनो. बऱ्याचदा असंही आपण विनोदानं म्हणतो की लहानपणापासून आम्हाला प्रश्नाचं उत्तरच द्यायला लावलं, आम्हाला प्रश्न विचारूच दिला नाही, किंवा आमच्या मनामध्ये प्रश्न जे तयार होत आहेत ते विचारण्याची आम्हाला पुरेशी संधीच मिळाली नाही. बट डोंट बॉदर अबाउट दिस थिंग नाव. यू हॅव ॲम्पल अपॉर्च्युनिटीज टू आस्क डिफरंट क्वेश्चन्स. तुमच्या मनामध्ये उद्भवलेल्या अनेक शंका कुशंकांना प्रश्नांच्या स्वरूपातून व्यक्त करण्याची खूप छान संधी तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून मिळणार आहे. सो यू कॅन आस्क नंबर ऑफ क्वेश्चन्स टू युअर सेल्फ ओनली, युअर फ्रेंड ओनली, or your family members. आता questions work as an icebreaker. It works as an icebreaker. Icebreaker म्हणजे काय की जेव्हा दोघं जण एका ठिकाणी अनोळखी माणसं एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये संवादाला सुरुवात होते, म्हणजेच त्यांच्यामध्ये आईस ब्रेक होतो. त्यांच्यामध्ये जो जमा झालेला आईस आहे तो ब्रेक होतो, म्हणजे त्यांच्यामधली जी काही शांतता आहे त्या ठिकाणी ब्रेक होऊन संवादाला सुरुवात होत असते. आणि त्या संवादाची सुरुवात ही WH क्वेश्चननीच होत असते. म्हणजेच काय की कोणत्याही सुसंवादाला सुरुवात करण्यासाठी माझ्याजवळ कौशल्याचं हे शस्त्र असलं पाहिजे किंवा WH हे कौशल्य माझ्याकडे असलं पाहिजे. आणि मग याच्यासाठी काय तर प्रत्येक वेळेस मला प्रश्नांची निर्मिती करता आली पाहिजे, प्रश्नांची रचना मला करता आली पाहिजे. फ्रेमिंग क्वेश्चन्स इज ॲन इम्पॉर्टंट स्किल टू बिकम अ गुड स्पीकर. आणि जर मला एक चांगला स्पीकर, एक चांगला वक्ता व्हायचा असेल तर मला प्रश्न विचारता आले पाहिजे. मग या प्रश्नांचे जे काही प्रकार आहेत त्यांच्या संदर्भात आपण आता चर्चा करूया. आता पहिल्यांदा पाहूयात आपण WH म्हणजेच W पासून सुरू होणाऱ्या प्रश्नांचं संदर्भातला काही थोडासा सारांश इथे आपण बघणार आहोत. WH वर्ड्स अँड देअर युजेस. द फर्स्ट वन दॅट इज व्हॉट. जेव्हा जेव्हा इंग्लिश बोलायला सुरुवात होते, व्हॉट इज युअर नेम हा सगळ्यात पहिला सामान्यपणे विचारला जाणारा प्रश्न. म्हणजेच अगदी लहान मुलगा असो किंवा मोठा व्यक्ती असो, प्रत्येकजण पहिल्यांदा हा प्रश्न विचारतो. एक तर तो प्रश्नाचा क्रमही पहिलाच आहे आणि त्यात व्हॉट
हा जो WH वर्ड आहे तोही पहिल्यांदाच येतो. सो व्हॉट वर्ड्स इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज पर ॲज क्वेश्चनिंग स्किल इज इम्पॉर्टंट. कारण या व्हॉट या शब्दामधून ॲक्शनच्या संदर्भातली माहिती घेतल्या जाते. मीन्स व्हॉट आर यू डुईंग, किंवा व्हॉट हा शब्द एखाद्या ऑब्जेक्टच्या संदर्भात माहिती विचारण्यासाठी वापरला जातो. कधी व्हॉट हा शब्द एखाद्या थिंग संदर्भातली अधिक माहिती विचारण्यासाठी वापरला जातो, तर कधी तो एखादी आयडिया क्लिअर करून घेण्यासाठी, एखादी संकल्पना क्लिअर करून घेण्यासाठी व्हॉट हा शब्द प्रकार वापरला जातो. म्हणजेच व्हॉट या शब्दातून, व्हॉट या प्रश्नार्थक शब्दापासून अनेक प्रश्न तयार होत असतात आणि ह्या अनेक प्रश्नांना मला स्वतःच्या वाक्यामध्ये बसवून अगदी योग्यपणे ग्रॅमॅटिकली करेक्टली ते मला विचारता आलं पाहिजे. यानंतर आहे दुसरा हू. हू इज द वर्ड विच इज यूज्ड अबाउट द पर्सन. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल हा शब्द प्रयोग केला जातो. हू इज बिहाइंड द डोअर. दरवाजाच्या पलीकडे कोण आहे, म्हणजे एखादा व्यक्ती. किंवा हू इज द बेस्ट क्रिकेट प्लेयर. म्हणजे काय, पर्सन संबंधातली एखादी माहिती जेव्हा मला विचारायची असते तेव्हा आपण हू या शब्दाचा वापर करत असतो. त्यानंतर आहे व्हेन. इट वर्क्स टू इंडिकेट द टाईम. वेळेच्या संदर्भानं जर काही प्रश्न असेल तर तो व्हेन या शब्दातून तयार होत असतो. व्हेन आर यू गोइंग टू मुंबई. म्हणजे जेव्हा मला वेळेच्या संदर्भातला एखादा प्रश्न असेल त्यावेळेस मी व्हेन या शब्दाचा वापर करेल. त्यानंतर आहे व्हाय. म्हणजे कारणाची या ठिकाणी मला मीमांसा करायची आहे. व्हाय म्हणजे इट इंडिकेट्स द रिझन. When we want some reason, when we want to know the reason, at that time we can frame the question, why are you here? म्हणजेच काय की हा शब्द त्या ठिकाणी रिझन जाणून घेण्यासाठी विचारला गेलेला आहे. यानंतर पुढचा आहे वेअर. इट इंडिकेट्स द प्लेस ऑर द लोकेशन. एखाद्या स्थळाबद्दलची माहिती या वेअर या शब्दातून काढून घेतली जाते. मीन्स वेअर आर यू गोइंग नाव. म्हणजे मला त्या समोरच्या व्यक्तीकडनं त्या ठिकाणाची माहिती जाणून घ्यायची आहे, म्हणून आय एम युजिंग देअर वेअर. द नेक्स्ट वन दॅट इज विच. व्हॉट इज मीन बाय दॅट विच. विच इज द वर्ड विच इज यूज्ड टू नो अबाउट द थिंग्स. एखाद्या वस्तूविषयी, गोष्टीविषयी, बाबीविषयी मला जाणून घ्यायचं असेल तर तेव्हा मी या विच शब्दाचा वापर करणार आहे. यानंतर आहे हुज. हुज इंडिकेट्स द पजेशन. पजेशन म्हणजे एखादा मालकी हक्क या संदर्भानं आपण हा शब्द प्रकार वापरतोय. हुज मीन्स हुज पेन इज दिस. हा कोणाचा पेन आहे या अर्थानं या हुजचा वापर केला जातो. तर मित्रांनो, अशा प्रकारे WH मधल्या W आणि H या दोनही अक्षरांपासून, सुरुवातीच्या दोनही अक्षरांपासून सुरू होणारे हे सगळे शब्द प्रकार छान छान प्रश्नांना निर्मिती देण्यासाठी आपल्याला खूप मदत करत असतात. रिअली दे आर आवर फ्रेंड्स टू डेव्हलप आवर क्वेश्चनिंग स्किल. मग आता फक्त W पासूनच नाही तर H पासून सुरू होणारे सुद्धा जे काही प्रश्न प्रकार आहेत त्यांच्या संदर्भातली आपण माहिती थोडक्यात पाहूया. हाऊ अँड देअर युजेस. First one, that is how. When we want to know about the manner or about the approach, at that time we use that word that is nothing but how. How's going. म्हणजे किंवा how does that happen. म्हणजे एखादी घटना कशी घडणार आहे, कोणती बाब तिथपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचणार आहे या संदर्भात मला जर माहिती जाणून घ्यायची असेल तर आय कॅन गो विथ दॅट हाऊ. द नेक्स्ट वन दॅट इज हाऊ मच. इट इंडिकेट्स द प्राईज ऑफ दॅट थिंग. म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत मला जाणून घ्यायची असेल, ॲट दॅट टाईम आय कॅन इंटरोगेट विथ दिस वर्ड दॅट इज हाऊ मच. हाऊ मच यू पेड फॉर दिस सेल फोन. दॅट इज हाऊ मच. The next one, how many. How many is related with that quantity.
मला क्वांटिटी म्हणजे संख्येच्या संदर्भात जर एखादी माहिती विचारायची असेल तर तेव्हा मी हाऊ मेनीचा वापर करणार आहे. हाऊ मेनी गर्ल्स आर देअर इन युअर क्लास. सो दिस इज हाऊ मेनी. नेक्स्ट वन, दॅट इज हाऊ फार. when we want to know about the distance at the time we can use how far. मला अंतराबद्दल प्रश्न विचारायचा आहे तर मी या पद्धतीने त्याची सुरुवात केली पाहिजे. हाऊ फार दिल्ली फ्रॉम परभणी. परभणीपासून दिल्लीचं अंतर किती आहे ह्या अर्थानं या ठिकाणी हाऊ फार या शब्दाचा प्रयोग आपण केला आहे. आणि याच्यानंतर शेवटचा जो प्रकार आहे हाऊ पासूनचा तर तो आहे हाऊ लॉंग. means it is not related with the distance but it is related with the duration, the time. How long this video will go for, how long this channel will go for. So this how long means it indicates the duration. So friends, these are some different uses of how. These are some different uses of WH words. तर मित्रांनो, अशा प्रकारे या सगळ्या शब्दांचा चांगला परिचय करून घ्या आणि प्रत्येक शब्दापासून अनेक प्रश्नांची जर जंत्री आपण तयार केली आणि सातत्यानं मनामध्ये विचार करत करत आपण पडेल तिथे प्रश्न उभे करत गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न निर्मितीचा खूप छानसा सराव होणार आहे. तर चला मित्रांनो, इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर स्वतःच्या मनाशीच आपण चर्चा करूया, प्रश्नांची सरबत्ती तिथे करूया आणि या प्रश्न कौशल्याला, या क्वेश्चनिंग स्किलला डेव्हलप करूया. सो फ्रेंड्स, लेट अस हॅव अ वंडरफुल स्टॉप हिअर विथ दिस वंडरफुल मेसेज. सो लेट अस गो टू मीट वन्स अगेन इन द नेक्स्ट सेशन. टिल देन, गुड बाय.